नमस्कार रसिक श्रोते हो. मुलीची विकृती वाढतच चालली होती. क्षुल्लक कारणांनी तो बेट्टीला मरेपर्यंत तुडवून काढत होता, लाथाबुक्क्यांनी मारत होता. बेट्टी ते सगळं सहन करत होती अत्यंत संयमाने, कारण तिचं जे ध्येय होतं ते ध्येय तिने नक्की केलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलीसह तेहरानहून निघून जायचं आणि अमेरिकेला पोचायचं. हे ध्येय तिचं निश्चित होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ती खूप संयमाने वाट पाहत होती. शेवटी तर मुलीने आपलं हुकमाचं पान काढलं. माहतोबला, त्याच्या मुलीला बेट्टीपासून, तिच्या आईपासून त्याने दूर केलं आणि कुठे नेऊन ठेवलं हे सुद्धा त्याने तिला सांगितलं नाही. संपूर्ण घरामध्ये एखाद्या कैद्यासारखी बेट्टी अडकलेली होती. आपण ऐकत आहोत नॉट विदाऊट माय डॉटर, जगप्रसिद्ध पुस्तक. बेट्टी महमूदीची ही आत्मकथा आहे. सहलेखक आहेत विल्यम हॉफर आणि ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. पुढे काय झालं ऐकूया आपण. मी तो गेल्यानंतर कितीतरी वेळ माहतोबच्या नावाचा जप करीत बिछाण्यावर पडून होते. सगळं अंग कालच्या माराने ठणकत होतं. कमरेतून आणि पाठीतून तर असह्य कळा येत होत्या. असे किती तास गेले कुणास ठाऊक. जाग आली आणि बाहेरच्या लोखंडी फाटकाचा आवाज आला. मी बाल्कनीपाशी आले. मरियम, एसीची मुलगी उन्हात खेळत होती. ती तिची आणि माहतोबची आवडती जागा होती. मला बाल्कनीत पाहून तिने गोड आवाजात हाक मारली, आंटी, माहतोब कुठे आहे? माझे डोळे भरून आले. काय सांगायचं हिला? मी आत आले. मी माहतोबला वाचवण्याकरता इराणमध्ये 15 दिवसांसाठी आणलं आणि इथे आणल्यावर तिला कायमची गमावून बसले. मला निराशेने घेरलं. आता जगण्यासारखं होतंच काय या आयुष्यात? पण नाही, धीर धरायला हवा, शांत राहायला हवं. मी मनाला समजावलं. मुडीने मारून मारून माझं शरीर निष्प्राण केलं तरी चालेल, पण माझी जिद्द, माझा आत्मविश्वास, धैर्य याला त्याने धक्का लावता कामा नये. मुडी माहतोबशी, आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलीशी असं वागू तरी कसं शकला? आणि माझ्याशी तरी? मी ज्याच्या प्रेमात पडून लग्न केलं तो हाच का माणूस? शक्य नाही, शक्यच नाही. मग असं मध्ये काय घडलं? मला म्हटलं तर आता सगळं कळत होतं, पण ते ज्याच्या त्यावेळी कळलं नाही. गेल्या 8 वर्षांच्या संसारातला एक एक दिवस मी पारखून पाहिला. जेव्हा जेव्हा मुलीचे नोकरीमध्ये, धंद्यामध्ये काही अडचणी आल्या, उलटसुलट मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, त्यावेळी त्याचा हा वेडेपणा, माथेफिरूपणा डोकं वर काढून आला होता. पण सगळं सुरळीत झाल्यावर तो परत अदृश्य झाला होता. पण हे असं काहीतरी होईल याची मात्र मला स्वप्नात सुद्धा कधी कल्पना आली नाही. भूतकाळातील घटना परत एकदा माझ्यापुढे पिंगा घालू लागल्या. 8 वर्षांपूर्वी डेट्रॉईट ऑस्ट्रोपॅथिक हॉस्पिटलमध्ये मुडीची निवासी डॉक्टर म्हणून काम करण्याची मुदत संपत आलेली असताना आमच्या दोघांपुढे एक मोठा प्रश्न आवासून उभा राहिला. यानंतर आपण एकत्र राहायचं का? लग्न करायचं का? का वेगवेगळ्या वाटेने जाऊन आपापल्या करिअरच्या मागे लागायचं? अखेर आम्ही विचार विनिमय करून निर्णय घेतला. कॉर्पस क्रिस्ती येथील हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञाची एक जागा रिकामी होती. पगारही चांगला होता. माझं एक मन मिशिगन सोडायला, आईवडिलांपासून दूर जायला तयार नव्हतं. पण एका सुवित्य, यशस्वी आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या डॉक्टरची पत्नी म्हणून जगण्याची पण मला
तितकीच उत्सुकता मनात होती. जो आणि जॉन दोघेही त्या कल्पनेवर खुश होते. पण आमच्या लग्नाला थोडेच दिवस उरले असताना अचानक जॉन मला म्हणाला, "मम्मा, मला नाही मुडीबरोबर राहावंसं वाटत." "का रे?" मी संभ्रमात पडून विचारलं. "तो मला सारखी चॉकलेटं, गोळ्या आणतो. माझे दात किडतील ना." यावर मला मनापासून हसू आलं. मुडी म्हटलं की खाऊ, दंगा, मौज मस्ती असं जणू मुलांच्या मनात समीकरणच ठरून गेलं होतं. सगळं बाजूला ठेवलं तरी मुडीचं आणि माझं एकमेकांवर प्राणापलीकडे प्रेम होतं. एवढी गोष्टसुद्धा आम्हाला लग्न करायला पुरेशी होती. अखेर आम्ही 6 जून 1977 या दिवशी ह्युस्टनमधील एका मशिदीत लग्न केलं, अगदी साधेपणाने. त्यानंतरचा काळ माझ्या आयुष्यातला कमालीचा आनंदाचा गेला. मुडीच्या प्रेमाच्या वर्षावाने मी गुदमरून गेले. फुलं, भेटी आणि गोड बोलणं या कशाची मला सवय नव्हती. विशेषतः पाहुणे मंडळी जमली की त्यांच्यासमोर हमखास कौतुकाला बहर यायचा. अशाच एका पार्टीत मुडीने माझ्याकरता एक भली मोठी ढाल आणली. ढाल. त्यावर लिहिलेलं होतं, "जगातल्या सर्वोत्तम पत्नीस अर्पण." या अशा रोज वेगवेगळी पुस्तकं, नाहीतर सुमधुर नादपेट्या, त्या तर कितीतरी प्रकारच्या, कोरीव नक्षीच्या, नाजूक, सुंदर. माझ्यावरील प्रेमाचं त्याने जाहीर प्रदर्शन केलं नाही असा एकही दिवस गेला नसेल. मुडीने भूलतज्ज्ञाचं शिक्षण घेऊन खूपच चातुर्य दाखवलं होतं. कारण भूलतज्ज्ञाला भूल देण्याव्यतिरिक्त खुद्द ऑपरेशन, बाळंतपण वगैरे करण्याची जबाबदारी नसते. शिवाय त्याच्या हाताखाली त्याच्या विषयातील चांगल्या अनुभवी आणि कुशल परिचारिकांचा ताफासुद्धा होता. त्यांच्यावर जातीने लक्ष ठेवलं की झालं. असे दिवसातून 3 ते 4 रोगी असायचे. प्रत्येकाकडून भक्कम फी मिळायची. कामाव्यतिरिक्त उरलेला वेळ काहीच बंधन नाही. हॉस्पिटलमध्ये थांबायला हवं असंही नाही. घरी पळून येता यायचं. मुडीची समाजातील प्रतिष्ठा वाढत होती. आम्ही कॉर्प्स ख्रिस्ती येथे एक भला मोठा बंगलाही खरेदी केला होता. आजूबाजूला अशाच उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. मला माझ्या आवडीच्या मॅनेजमेंट विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करायला वेळ मिळावा म्हणून मुडीने एक मोलकरीणसुद्धा घरकामाला ठेवली होती. माझं सुख उतू जात होतं. आमच्या घरी पार्ट्या सारख्याच चालू असायच्या. एक म्हणजे आमचा मित्रपरिवार मोठा होता आणि शिवाय मुडीच्या करिअरच्या दृष्टीने पण ते महत्त्वाचं होतं. आमच्या मित्रमंडळीमध्ये भारतीय, अरेबियन, पाकिस्तानी, इजिप्शियन अशा कित्येक परकीय मंडळींचा भरणा होता. या सर्वांकडून माझ्या इराणी पद्धतीच्या स्वयंपाकाची फार प्रशंसा व्हायची. आमच्यापासून जवळच टेक्सास युनिव्हर्सिटीच्या परिसरात इराणी विद्यार्थ्यांची संस्था होती. आम्ही याचे सदस्य झालो होतो. त्यामुळे आम्ही वारंवार त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जायचो. मुडीकरता हे फार चांगलं होतं. गतकाळाशी, आपल्या मातृभूमीच्या संस्कृतीशी त्याला जोडणारा हा एक बंध होता. या संस्थेत प्रामुख्याने विद्यार्थ्यांचाच भरणा असल्याने मुडीला तर तिथे फारच मान मिळायचा. एव्हाना मुडीने US नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. या अर्जात खालील प्रश्न विचारले होते. तुमचा अमेरिकेच्या राज्यघटनेवर विश्वास आहे का? राज्यपद्धतीवर विश्वास आहे का? युनायटेड स्टेट्सशी तुम्ही सदा सर्व काळ प्रामाणिक राहाल का? कायद्याने कधी गरज भासल्यास तुम्ही अमेरिकेच्या बाजूने लढण्यासाठी शस्त्र हाती धरण्यास तयार आहात का? वरील सर्व प्रश्नांना मुडीने
होय अशी उत्तरं दिली होती. आम्ही प्रवासही भरपूर केला. कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोला तर कितीतरी वेळा भेटी दिल्या. कधीही कुठेही डॉक्टरांची परिषद असली की जो आणि जॉनला सांभाळायला बेबी सिटर ठेवून मीही मुडीबरोबर जात असे. उंची हॉटेलात उतरणं, सर्व तऱ्हेच्या चैनींचा उपभोग घेणं, कशाची कमतरता नव्हती. या सगळ्या सुखाने कधीतरी मला भोवळ आल्यासारखं व्हायचं. हे सगळं खरंच घडतंय का? आपण स्वप्नात तर नाही ना असं वाटायचं. मात्र आम्ही ज्या वातावरणात, ज्या संस्कृतीत लहानाचे मोठे झालो त्या अतिशय भिन्न असल्याने क्वचित कधीतरी वादाचा मुद्दा निर्माण व्हायचा. असेच एकदा आम्ही कॉर्प्स ख्रिस्तीच्या बँकेत खातं उघडायला गेलो असताना फॉर्मवर मुडीने स्वतःचंच फक्त नाव लिहिलं. मला आश्चर्य वाटलं. हे काय मुडी, माझं पण नाव नको का घालायला तिथे? तुझं काय करायचं आहे, तो म्हणाला. इराणी लोक आपल्या बायकांची नावं कधीही घालत नाहीत. पण आता तू अमेरिकेत आहेस म्हटलं, अमेरिकन झालायस ना पुरता, मी विचारलं. थोड्याशा चर्चेनंतर मुडीला माझा मुद्दा पटला. मालमत्ता ही पती आणि पत्नी दोघांची विभागून असते हे मुळी त्याच्या डोक्यातच आलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, माझ्या प्रत्येक बारीक सारीक बाबतीत दखल देणं. प्रेमाचा सुद्धा हा अतिरेकच. मी काय स्वतंत्र व्यक्ती नव्हते का, की त्याच्या मालकीची एक वस्तू होते? कधीही कुठल्या पार्टीला गेलं की माझी पाठ सोडायची नाही. मला एकटीला कुणाशी बोलूसुद्धा द्यायचं नाही. सारखं आपला हात तरी पकडून उभं राहायचं, नाहीतर खांद्याभोवती तरी हात टाकून, जशी काय मी कुठेतरी पळूनच जाणार होते. सुरुवातीला मला या सगळ्यांचं खूप अप्रूप वाटायचं, पण पुढे पुढे मात्र ते नकोसं व्हायला लागलं. एक सावत्र वडील म्हणूनही मुडीचं वागणं काही पटणारं नव्हतं. जो आणि जॉन दोघांनी वडील माणसांचं कुठचंही म्हणणं मुक्काट्याने ऐकून घ्यावं, एक अक्षरही त्यावर बोलू नये, असा मुडीचा दृष्टिकोन होता. जो आता 11 वर्षांचा झाला होता, तो हे मान्य करणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. बरं, आमच्या या लग्नापूर्वी जोला असं ऐकून घ्यायची सवय देखील नव्हती. नंतरची गोष्ट म्हणजे रेझा. हा आमच्या दोघांमधला हळूहळू वादाचा विषय होत चालला होता. रेझा डेट्रॉईटमध्ये शिकत होता. मुडीचं पूर्वी तिथे अपार्टमेंट होतं, त्यात तो राहायचा. नंतर त्याचं शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीच्या शोधाला लागल्यावर मुडीने त्याला आमच्या घरी कॉर्प्स ख्रिस्ती इथे बोलावून घेतलं. मुडी घरी नसला की लगेच रेझा आपणच घरचे मालक असल्यासारखं वागायचा. मला आणि मुलांना हुकूम सोडायचा. तो आपला हक्कच आहे असं त्याला वाटायचं. तो राहायला आल्यानंतर काही दिवसांनी माझ्या काही मैत्रिणींना मी चहाला बोलवलं होतं. त्या सगळ्या आल्यापासून ते जाईपर्यंत रेझा त्याच खोलीत एका कोपऱ्यात आमच्या बोलण्यावर लक्ष ठेवून बसला होता, एखाद्या पहारेकऱ्यासारखा. मैत्रिणी गेल्यावर तो लगेच खेकसला, आधी पसारा आवर आणि कब्बशा विसळ. ते माझं मी बघेन. मी पण त्याला ठणकावलं. मी कपडे कधी धुवायचे, मुलांना डब्यात काय द्यायचं, शेजारणीशी गप्पा मारायला कधी जायचं, या सगळ्या बाबतीत तो मला शिकवायचा. मी पण ऐकून घेत नसे. मला तरी त्याची मध्ये नाक खुपसायची सवय कायमच होती. आपण मात्र आळशासारखा लोळत पडला तरी कामाला मदत करायची कधीही त्याला इच्छा व्हायची नाही. मी कधीतरी रेझाच्या आगाऊपणाबद्दल मुडीकडे तक्रार करत असे, पण त्याने डोळ्याने हे कधी पाहिलंच नसल्याने तो काही दखलच घेत नसे. उलट मलाच जाऊ दे ग, सोडून दे असं सांगायचा. आता त्याला नोकरी धंदा नाही आहे ना, म्हणून तो असं करतोय. एकदा कामावर जायला लागला की
की मग कुठेही प्रश्न येणार नाही. शेवटी माझा भाचा आहे तो, त्याच्यासाठी एवढं सहन केलं पाहिजे. मुडीची आणि माझी एका नावाजलेल्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी घनिष्ठ मैत्री होती. मी रेझासाठी काही खटपट करावी म्हणून त्याला जाऊन भेटले. त्या अधिकाऱ्याने रेझाला भेटायला बोलवलं. रेझा भेट घेऊन घरी आला, तोच तोंड वाकडं करून. त्यांनी मला कुठली जागा देऊ केली माहिती आहे? कॅशियरची, तो कुरकुरत म्हणाला. मी असलं फालतू काम अजिबात करणार नाही. कितीतरी लोकांच्या त्या जागेसाठी उड्या पडतील, मी जरा रागानेच म्हणाले. शिवाय ते काय, कायमचं थोडंच तुला काम करावं लागणार आहे, पुढे आणखीन कितीतरी वर चढायला वाव आहे. त्यानंतर रेझाने जे उद्गार काढले ते ऐकून मी अक्षरशः अवाक झाले. आज इराणमध्ये राहून इथल्या पुरुषी अहंकाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर आता मला त्या उद्गारांचा जरा अर्थ कळतोय. तो म्हणाला होता, या देशात राहून नोकरी करायचीच झाली तर मी इतक्या वरच्या दर्जाची करेन की त्याद्वारे मी कधीतरी या देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकेन. ह्याच रेझाला आमच्या जीवावर, आमच्या घरी सुखात चैनीत राहण्यात काहीही खंत वाटत नव्हती की त्याच्या त्या भल्या मोठ्या अहंकाराला धक्का पोचत नव्हता. तो दिवसाचे तासनतास समुद्र किनाऱ्यावर वाळूत निवांत पोहोडणे, कुराणाचे पठण करणे, नाहीतर माझ्या घरगुती बाबतीत दखल देऊन दादागिरी करण्यात घालवत असे. आणि हे सगळं करून दमल्यावर झोपा काढायच्या. असे कित्येक महिने लोटल्यावर अखेर मी एकदा मुडीपाशी रेझाचा विषय काढला. एक तर तो तरी हे घर सोडून जाऊ दे, नाहीतर मी तरी जाते. हे अगदी माझं निर्वाणीचं बोलणं होतं. खरं तर घर सोडून जाण्याची हिंमत माझ्यात होती का? पण मुडीत त्यालाच घालवेल, मला नाही. एवढा मुडीच्या माझ्यावरील प्रेमावर विश्वास होता माझा. फारसी भाषेत मला शिव्या शाप देत रेझा घराबाहेर गेला. तो मुडीकडूनच पैसे घेऊन दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये. थोड्याच दिवसात तो इराणला परत गेला आणि त्याने आपली चुलत बहीण एसी हिच्याशी लग्न केलं. रेझा गेल्यावर परत माझं सुखी आयुष्य सुरू झालं. क्वचित कधीतरी मुडीशी माझी वादावादी व्हायची, पण ते तेवढ्यापुरतंच. आयुष्यात चांगल्या गोष्टीसुद्धा कितीतरी होत्या, पण त्या सगळ्या सुखाला, आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागणार आहे हे मला तेव्हा कुठे ठाऊक होतं. माझ्यापासून पूर्वेला 10,000 मैलांवर एक वणवा पेटला होता. त्यात माझं घर दार आणि माझं वैवाहिक जीवन होरपळून निघणार होतं. माझ्या मुलांपासून माझी ताटात तूट होणार होती. हे सगळं माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं. आणि येणार तरी कसं? मी सुखाच्या सागरात पोहत होते. महातोपचा अजून जन्मदेखील झाला नव्हता. आमच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं. तो 1979 सालच्या न्यू इयरचा दिवस होता. त्या निमित्ताने मुडीने एक अत्यंत महागडा शॉर्टवेव्ह रेडिओ विकत आणला होता. हेडफोन देखील होता. तो चिमुकला रेडिओ इतका प्रभावी होता की अर्ध्या अधिक जगातल्या देशांची आकाशवाणी केंद्र त्यावर स्पष्टपणे ऐकता यायची. रेडिओ इराणवरील कार्यक्रम ऐकण्यात मुडी तासनतास घालवायचा. तेहरानमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन इराणच्या शहाविरुद्ध चळवळ सुरू केली होती. त्यावेळी अयातुल्ला खोमेनी यांना फ्रान्समध्ये तडीपार केलेलं होतं. ते पॅरिसमधून विद्यार्थ्यांना शहाविरुद्ध भडकवणारी उग्र स्वरूपाची पत्रकं पाठवित असत. अमेरिकेलाही त्यांचा विरोध होता. तेहरानमधील रेडिओवरील बातम्यांमधून प्रसारित करण्यात येणारे वृत्त आणि त्याच दिवशीच्या अमेरिकन टेलिव्हिजनवरील बातम्या
ह्यांचा जवळजवळ कधीच ताळमेळ जमत नसे. हळूहळू मुडीला अमेरिकन बातमीपत्रकाविषयी अविश्वास वाटू लागला. नंतर इराणमध्ये राज्यक्रांती होऊन शहाची हकालपट्टी झाली व अयातुल्ला खोमेनी सत्तेवर आले. मुडीने त्या आनंदाप्रित्यर्थ शेकडो इराणी विद्यार्थ्यांना आमच्या घरी मेजवानीला बोलावलं. पहाट उजाडेपर्यंत त्यांचा दंगा व फारसी भाषेतील कलकलाट चालू होता. इराणच्या बरोबरच आमच्या घरात आणि मुडीच्या मनात एक क्रांती घडली. तो रोज इस्लामी प्रार्थना व कुराण पठण कधी नव्हे त्या भक्तिभावाने करू लागला. अनेक शियापंथीयांच्या संस्थांना तो भरघोस देणग्या देऊ लागला. आम्ही घरी खास पाहुण्यांकरता विविध प्रकारच्या उंची मद्याचा साठा ठेवला होता. एक दिवस मला न विचारता मुडीने हे सर्व मद्यार्क केरात फेकून दिले. मुडीच्या विचित्र वागण्यापायी आमच्या कित्येक अमेरिकन मित्रमंडळींनी आमच्या घरी पाऊल टाकायचं बंद केलं. मुडी उघड अमेरिकन वृत्तपत्रांना शिव्या द्यायचा, खोटारडे म्हणायचा. नंतरचे अनेक महिने इराणी विद्यार्थ्यांच्या संस्थेच्या बैठका आमच्या घरी व्हायला लागल्या. याच विद्यार्थ्यांनी आमच्याच घरी बसून एक पत्रक तयार केलं आणि ते सर्वांना जाहीर वाटण्यात आलं. त्याचा गोषवारा साधारण असा होता: देवाच्या नावाने. आजच्या युनायटेड स्टेट्समध्ये इस्लाम या शब्दाचा अत्यंत चुकीचा अर्थ गृहीत धरला जातो. याची अनेक कारणं आहेत. 1. प्रसारमाध्यमांद्वारे इस्लाम धर्मीय इराणविषयी गैरसमजुती पसरवल्या जातात. 2. सर्व मुस्लिम देशांशी वागण्याच्या बाबतीतले युनायटेड स्टेट्सच्या सरकारचे चुकीचे धोरण. 3. इस्लाम धर्म आणि त्याच्या अनुयायांचा अस्वीकार करण्याचे ख्रिश्चनपंथीयांचं धोरण. प्रसारमाध्यमांचा US येथील जनमनावर प्रचंड पगडा आहे. सायंकाळचे बातमीपत्र, वृत्तपत्र व नियतकालिके या सर्वांच्या आधारे अमेरिकेतील जनमत तयार होतं व या सर्व माध्यमातून फक्त अमेरिकेच्या हिताचं वृत्त प्रसारित केलं जातं व आंतरराष्ट्रीय घटनांचा हमखास विपर्यास केला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इराण होय. इराणमधील जनतेने एकत्र येऊन इराणच्या शहाचे सरकार उलथून पाडले व इस्लामिक रिपब्लिकची स्थापना केली. इराणमधील राज्यक्रांतीने एवढेच सिद्ध करून दिले आहे की इराणी लोकांचा अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणास विरोध आहे, अमेरिकन जनतेला नव्हे. त्यामुळे आमची फक्त एवढीच विनंती आहे की प्रचारमाध्यमांद्वारे आपल्या पुढे जे वृत्त ठेवले जाईल त्याची शहानिशा करून बघा, सत्यासत्यता पडताळून बघा. इराणी मुस्लिम लोकांशी सतत संपर्क ठेवा. आभारी आहोत. हितचिंतक मुस्लिम, कॉर्प्स ख्रिस्ती, टेक्सास. हे असलं मात्र सहन करणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. माझा आणि मुडीचा बराच वाद झाला. आम्ही दोघांनी एकमेकांच्या देशांवर दोषारोप केले. अखेर मीच तह केला. आपण राजकीय गोष्टी यापुढे आपल्या बोलण्यामध्ये आणायच्याच नाहीत, मी म्हणाले. मुडीने ते मान्य केलं आणि आम्ही पूर्ववत सुखाने राहू लागलो. पण त्याचा तो पूर्वीचा प्रेमाचा झरा अलीकडे आटल्यासारखा झाला होता. आता मुडी दिवसातले कित्येक तास त्याच्या त्या रेडिओला कान लावून बसायचा. अचानक आमच्या घरी ढिगाने पर्शियन आणि इंग्रजी भाषेतील अतिशय भडक व प्रचारकी वृत्तपत्र व नियतकालिका येऊ लागली होती. क्वचित मुडी नसताना मी त्यावरून नजर फिरवीत असे आणि त्यात अमेरिकेबद्दल छापलेला अतिरंजित, अवास्तव आणि भडक मजकूर वाचून विषण्ण होत असे. त्यात मुडीने
अमेरिकेच्या नागरिकत्वाबद्दल केलेला अर्ज मागे घेतला. त्या सुमाराला कधीतरी माझ्या मनात घटस्फोटाचे विचार घोळू लागले होते. त्या विचारांचा मला खरंच तिटकारा होता, भय होतं. एकदा त्या वेदनांमधून मी गेलेली होते. परत जायची इच्छा नव्हती. माझ्या प्रेमाचा हा पराजय झाला असता. शिवाय त्यातच मला दिवस राहिले आणि परत हा विचार मनात आणायचा नाही असं मी ठरवलं. आता मुडीचा नूर पालटला. इराणी राजकारणाऐवजी तो परत माझ्यात रस घेऊ लागला. परत एकदा भेटींचा आणि प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. मला दिवस गेले आहेत हे अभिमानाने आल्या गेल्या पुढे मिरवलं जाऊ लागलं. त्याने त्या काळात माझे हजारो फोटो काढले. गरोदरपणी मी पूर्वीपेक्षा जास्तच सुंदर दिसते असं तो अनेकदा म्हणायचा. आमचं लग्न झाल्यानंतरचा हा तिसरा उन्हाळा होता. माझे दिवस भरत आले होते. मुडी हॉस्पिटलमध्ये गेला की जॉनचं आणि माझं खास हितगुज चालायचं. तो आता 8 वर्षांचा झाला होता. नवीन बाळासाठी तयारी करण्यात तो खूप हातभार लावायचा. आम्ही बाळासाठी एक खोली सजवून तयार केली होती. मुडीला मात्र काही झालं तरी मुलगाच हवा होता. माझं तसं काही नव्हतं. मी येणाऱ्या बाळाची, मुलगा असो व मुलगी, सारख्याच उत्सुकतेने वाट पाहत होते. ते सप्टेंबरच्या सुरुवातीचे दिवस होते. ह्युस्टनमध्ये एक वैद्यकीय परिषद भरणार होती. मी तिथे त्याच्याबरोबर यावं असा मुडीचा हट्ट होता. माझ्या डॉक्टरांनी पण मला जायची परवानगी दिली, कारण बाळंतपणाला अजून तब्बल महिनाभर अवकाश होता. मग आम्ही ह्युस्टनला पोचलो. त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या कमरेतून असह्य वेदना सुरू झाल्या. मी घाबरून गेले. तू ठीक होशील, मुडीने मला धीर दिला. मुडीला उद्या नासाला भेट द्यायची होती. पण मुडी मला बरं नाही वाटत आहे रे. बरं चल, आपण खरेदीला बाहेर जाऊया, म्हणजे बरं वाटेल तुला, तो म्हणाला. आम्ही तसेच खरेदीला गेलो. पण नंतर रेस्टॉरंटमध्ये जेवता जेवता माझी कंबर अधिकच अवघडली आणि विलक्षण थकवा आला. आम्ही हॉटेलात खोलीवर परत गेलो. तिथे जीव घेण्या कळा सुरू झाल्या आणि पाण्याची पिशवी फुटली. ते बघून मुडी अगदी घाबरून गेला. स्वतः डॉक्टर होता तरीही मीच सुचवलं कॉर्पस ख्रिस्तीमधल्या माझ्या डॉक्टरांना फोन करायला. त्यांनी ह्युस्टनमधील एका डॉक्टरांचं नाव सुचवलं. नंतर गोष्टी भराभरा घडत गेल्या. तुम्हाला मुलगी झाली हे डॉक्टरांचे शब्द मला अजून आठवत आहेत. नर्सने ते गोरं पान, निळ्या डोळ्यांचं, कुरळ्या सोनेरी केसांचं चिमुकलं बाळ गुंडाळून आणलं आणि माझा आनंद गगनात मावेना. डोळे, रंग माझा, आणि तरी चेहरेपट्टी, नाकाची ठेवण वडिलांची घेतली होती तिने. पण मुडीच्या कपाळावर मात्र किंचित आठी पडली होती. हे काय, निळे डोळे आणि सोनेरी केस? तो जरा विरस झाल्यासारखा पुटपुटला. अरे, या गोष्टी काय आपल्या हातात असतात का? ते सोड, पण बाकी ती तुझ्यासारखी दिसते. माझं मुडीच्या त्या वागण्याकडे फारसं लक्षही नव्हतं. इतकी मी ते बाळात गुंतून गेले होते. मी मनात तिच्यासाठी एक छानसं इराणी नावही शोधून काढलं होतं, मरियम. बऱ्याच वेळानंतर मी मान वर केली तर काय, मुडी तिथून निघूनही गेला होता, आपल्या बाळाला हातही न लावता. मी त्याला पहिला मुलगा दिला नव्हता म्हणून तो दुखावला होता, रागावला होता, चिडला होता, जशी काही मी चूक केली होती, गुन्हा केला होता. हा असला पुरुष मी जीवनभराचा साथी म्हणून निवडला होता. रात्री मला नीट झोप देखील लागेना. माझं बाळ आपल्या इवल्याशा ओठांनी
माझी वात्सल्याची तहान आणि त्याची भूक भागवत होतं. तेव्हा एकीकडे मला आभाळ ठेंगणं होत होतं, स्वर्गसुखाचा आनंद होत होता, पण त्याच वेळी मुडीच्या या असल्या वागण्याचा विषाद आणि थोडा अपमानही वाटत होता. त्याचा हात तऱ्हेवाईकपणा आत्तापुरताच होता की पुढेही चालू राहणार होता? देव जाणे. आत्ता आत्ता या क्षणी तरी मला त्याची काही पर्वा करायचं कारण नव्हतं. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याचा फोन आला. अर्थातच कालच्या वागण्याबद्दल पश्चाताप वगैरे काही वाटण्याचा संबंधही नव्हता. त्याने एवढंच सांगितलं की आमचं ज्या मशिदीत लग्न झालं होतं तिथे रात्रभर तो प्रार्थना करत बसला होता. नंतर सावकाश तो आम्हाला भेटायला आला. तेव्हा मात्र तो खुशीत होता. मशिदीतल्या लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी पाठवल्या होत्या. त्यांच्यावरील रंगीत वेष्टनांवर फारसीत काहीतरी लिहिलेलं होतं. हे काय आहे? मी उत्सुकतेने विचारलं. महातोब. महातोब म्हणजे काय? चंद्रप्रकाश, आपल्या मुलीचं नाव. तो सहजपणे म्हणाला. काल रात्री मुडीने इराणला आपल्या कुटुंबियांना फोन करून ही बातमी दिली होती. तेव्हा त्यांनी नवीन बाळाकरता जी अनेक नावं सुचवली होती त्यातलं एक महातोब. मुडीने त्या आपल्या मुलीकरता पसंत केलं होतं, कारण काल रात्री पौर्णिमेची रात्र होती. पण मुडी मरियम नाव ठेवलं तर? नाही, सांगितलं ना एकदा महातोब ठरलंय म्हणून. मी नंतर बराच वेळ वाद घातला, पण काहीच फायदा नव्हता. महातोबच्या जन्माच्या दाखल्यावर त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात नाव घातलं, महातोब मरियम महमूदी. मी गप्प बसले. मात्र मुलगी झाल्याबद्दलचा मुडीचा राग फार काळ टिकू शकला नाही. चिमुकल्या महातोबने काही दिवसातच त्याचं मन जिंकून घेतलं. त्याच वेळी इराणमध्ये खळबळ चालू होती. त्याचे पडसाद इराण बाहेरच्या अमेरिकेतल्या इराणी मनांवरही उमटत होते. अशीच एक दिवस बातमी आली. इराणमधील तेहरानमधील अमेरिकन एम्बसीवर इराण्यांकडून कब्जा करण्यात आला होता. इकडे मुडी आणि त्याच्या इराणी विद्यार्थ्यांची चळवळही जोरात चालू होती. तिकडे इराणमध्ये क्रांती चालू होती, तर इकडे मुडीच्या संस्थेने उघड उघड अमेरिकन सरकारविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. पण त्याचे दुष्परिणाम मुडीच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. त्या काळात इराणी असून अमेरिकेत वास्तव्य करणं किंवा अमेरिकन स्त्रीशी विवाह केलेला असणं ही काही फारशी चांगली गोष्ट नव्हती. टेक्सासमध्ये काही इराणी विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तींकडून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या होत्या. खुद्द मुडीला सुद्धा संघटनेचा कार्यकर्ता म्हणून कदाचित आपल्याला अटक होईल, आपल्या नोकरीवर गदा येईल किंवा आपल्याला इथे वास्तव्याची परवानगी नाकारून इराणला परत पाठवण्यात येईल अशी मनातून धाकधूक वाटत होती. तो जिथे काम करत होता त्या हॉस्पिटलमध्ये काही लोक कुत्सितपणे त्याच्या मागे त्याचा उल्लेख डॉक्टर खोमेनी असा करू लागले होते. एकदा तर म्हणे रस्त्यात एका गाडीने त्याला धक्का मारायचा, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मुडीला आमच्या घरी खुनाची धमकी देणारे फोन सारखे येऊ लागले होते. या सर्व प्रकाराने मुडी इतका घाबरला होता की त्याने घरासाठी स्वतंत्र पहारेकरी नोकरीला ठेवले. मुडीची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. एकीकडे त्याचं चळवळीचे समर्थक इराणी मित्र त्याला आपल्या दिशेला खेचत होते, तर आमचे अमेरिकन मित्र, शेजारी तसेच हॉस्पिटलमधील वरिष्ठ त्याला बोलावून धमक्या देत होते. ज्या देशाच्या जीवावर तू सुखाची मीठ भाकरी खाऊन जगतो आहेस त्या देशाशी प्रामाणिक असल्याचं जाहीर कर, असं ते त्याला सारखं आवाहन करत होते. त्याच्या मनाची सारखी आंदोलनं चालू होती.
घराच्या 4 भिंतीत एकांतात तो स्वतःच्या चळवळीचे गोडवे गायचा आणि माझ्यासमोर अमेरिकेला शिव्यांची लाखोली व्हायचा. मला हे सहन नाही व्हायचं. मग मग आमचा वाद व्हायचा. दरम्यान एक विचित्र गोष्ट घडली. मुडीचा एक डॉक्टर मित्र होता. त्याचं नाव डॉक्टर मोजाल अली. हा इराणी असून इराणमध्ये डॉक्टरीची पदवी घेऊन नंतर अमेरिकेला आला होता. त्यामुळे त्याला अमेरिकेत वैद्यकीय व्यवसायाला बंदी होती. तो मुडीच्या हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून नोकरीला होता. मुडीने मात्र त्याला कायम एक डॉक्टर, एक मित्र म्हणून बरोबरीच्या नात्याने वागवलं. हा डॉक्टर मोजाल अली मुडीसारखाच त्यांच्या चळवळीचा ध्येयवादी कार्यकर्ता होता. अचानक एक दिवस त्यांचं काहीतरी बिनसलं. त्याने त्या डॉक्टर मोजाल अलीशी बोलणंच बंद केलं. हॉस्पिटलमध्ये इराण संदर्भात मुडीने तटस्थ भूमिका स्वीकारली. आमच्या घरी मात्र संघटनेच्या कार्यकर्त्यांची उठबस व गुप्त बैठका चालू होत्या. पण बाहेर मुडीने आपण या संघटनेशी संबंध तोडल्याचं जाहीर केलं होतं. पण आता त्याला फार उशीर झाला होता. कारण आधी नको त्या उत्साहाने सगळ्या चळवळीत भाग घेतला होता आणि आपण अमेरिका विरोधी आहोत असं सर्वत्र डांगोरा पिटून ठेवला होता. एक दिवस मुडीच्या हॉस्पिटलमधील सहकारी डॉक्टरने मुडीविरुद्ध तक्रार केली. डॉक्टर महमूदी ऑपरेशनच्या वेळी भूल देण्याचं काम सोडून आपल्या शॉर्टवेव्ह रेडिओला कान लावून बसतात. झालं. हा आरोप खरा होता की खोटा हे महत्त्वाचं नव्हतं. आरोप केला आहे एवढी गोष्ट बदनामी व्हायला पुरेशी होती. आमच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली होती. हॉस्पिटलच्या सहकाऱ्यांमध्ये उघड उघड 2 तट पडले. बिचारा मुडी 2 देशांच्या संघर्षाच्या कात्रीत सापडला आणि त्याची ओढाताण होऊ लागली. वातावरणामध्ये बदल म्हणून आम्ही ख्रिसमसच्या सुट्टीत माझ्या माहेरी मिशिगनला गेलो. आमचे दिवस छान गेले. जॉन आणि माहतोबवर आईबाबांनी प्रेमाचा वर्षाव केला. कॉर्प्स ख्रिस्तीला आमच्या जीवनात जी खळबळ माजली होती त्यातून कुठल्या तरी मार्गाने सुटका करता येईल का असा मी सारखा विचार करत होते. मुडी इथे खुशीत होता. इथे जर एखादी नवीन नोकरी मिळाली तर मुडी इथे यायला तयार होईल की नाही आणि मुळात इथे तशी संधी मिळू शकेल का. निदान मुडीने इथे आपल्या काही जुन्या मित्रांना भेटून चौकशी करायला काय हरकत होती. मी त्याला तशी सूचना केली. त्याला ती कल्पना पसंत पडली. त्याने चौकशीला सुरुवात केल्यावर एका हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञाची जागा रिकामी असल्याची माहिती मिळाली. अल्पेना येथे मुडीला लगेच मुलाखतीसाठी सुद्धा बोलावून आलं. मी मुलांना आईजवळ ठेवून मुडीच्या सोबत गेले. मुलाखत नाममात्रच होती. त्यात भूलतज्ज्ञाची त्यांना चांगलीच निकड होती. मुडीची ताबडतोब नेमणूकही झाली. कॉर्प्स ख्रिस्तीमधील सगळ्या बाबी निकालात काढून घर वगैरे विकून अखेर आम्ही वसंत ऋतूच्या सुरुवातीला अल्पेना इथे राहायला आलो आणि मुडी नवीन नोकरीवर रुजू झाला. हे नवीन घर माझ्या आईबाबांपासून अवघड 3 तासांच्या अंतरावर होतं. अचानक धक्का बसल्याप्रमाणे मी भूतकाळातून वर्तमान काळात मध्ये आले, परत आले. इथून आईबाबा हजारो मैल दूर होते. जो आणि जॉन किती दूर होते आणि माहतोबही. माहतोबला कुठे ठेवलं असेल? मम्मल आणि नसरीनच्या जवळ? नसलं तरच बरं. निदान जी माणसं माहतोबला आवडतात आणि ज्यांची माहतोब लाडकी आहे अशांकडे तरी तिला ठेवलं असावं. तिला मुडीने
आम्ही बोजतच्या घरी ठेवलं असेल का? त्या विचारानेच माझ्या पोटात धस्स झालं आणि मला मला रडू कोसळलं. त्या कोणत्या फ्लॅटमध्ये एकटं बसून आणि विचार करून, महातोपची काळजी करून मला वेड लागायची पाळी आली. शेवटी अखेरचा उपाय म्हणून मी देवाला शरण गेले. एकीकडे मला स्वतःचीच लाज वाटत होती. जेव्हा मी अमेरिकेत सुखासीन आयुष्य जगत होते तेव्हा कधी मला ह्या देवाची आठवण झाली नव्हती. आणि आता आता त्याचं नाव घेतल्याशिवाय एक दिवस जात नव्हता. आता माझ्या मनात सुटकेच आहे. अमेरिकेला परत जाण्याचे विचारसुद्धा येत नव्हते. मी प्रार्थना करत होते ती फक्त महातोप परत भेटण्याची, तिच्या सुरक्षिततेची. देवा देवा, काहीतरी करून तूच मार्ग दाखव रे, तूच मार्ग दाखव. मी डोळे मिटलेच होते, पण माझ्या आतल्या आवाजाने मला डोळे उघडायला सांगितले. मी टचकून डोळे उघडले. एक वेळ सभोवती पाहिलं. समोर समोर चक्क मुडीची ब्रीफकेस होती. रोज कामावरती तो ती घेऊन जायचा. मग आजच कशी विसरला? मी उत्सुकतेने जवळ जाऊन ती हातात घेऊन पाहिली. ती बंद होती. त्याला कॉम्बिनेशन लॉक होतं. त्याचे सांकेतिक नंबर फक्त मुडीलाच ठाऊक होते. म्हणजे हातात बॅग मिळूनही काहीही फायदा नव्हता. तरी पण रिकामा वेळ घालवायला चाळा म्हणून मी 000, 001, 002 असे क्रमाने नंबर फिरवायला सुरुवात केली. बराच वेळ मी ओळीने नंबर फिरवत राहिले आणि आणि काय आश्चर्य, 117 या नंबरानंतर फट आवाज होऊन कुलूप उघडलं. बॅग उघडून आत डोकावल्यावर तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. बॅगेत एक अगदी छोटा परदेशी बनावटीचा सुबक टेलिफोन होता. तो हातात घेऊन मी टेलिफोनच्या प्लगशी धावले. नव्या फोनची पिन घेऊन मी त्या रिकाम्या प्लगमध्ये खोचणार एवढ्यात मला आठवण झाली. मी इथून नंबर फिरवला की खाली AC घरी असलेल्या एक्सटेन्शनमध्ये सुद्धा टिर्र टिर्र असा आवाज येत राहील आणि तिला मी वरून कुणाला तरी फोन करते आहे हे कळेल. तिला माझी कितीही सहानुभूती वाटत असली तरी पुन्हा कर्तव्यबुद्धीने ती ही गोष्ट मुडीला सांगणारच. मी हताशपणे हातातल्या फोनकडे बघत 20 मिनिटं थांबले. मग एकदा खिडकीपाशी जाऊन कानोसा घेतला. AC घरातून काही चाहूल नव्हती. अखेर मनाचा हिय्या करून मी एम्बसीत हेलनला नंबर फिरवला. हेलनला सगळी हकीकत सांगितली. मला मुडीने घरात कोंडून ठेवलंय आणि महातोपला दुसरीकडे कुठेतरी नेलंय हे ऐकून तिला धक्काच बसला. हेलनने मिस्टर विनकॉपच्या हाती फोन दिला. माझी हकीकत ऐकताच ते लगेच पोलिसांना घेऊन येऊन माझी सुटका करायला निघाले. मी जीवाच्या आकांताने त्यांना विरोध केला. माझ्या मनात सगळ्यात काळजी कुठली असेल तर ती महातोपची. ती मुडीच्या ताब्यात होती. पोलिसांनी येऊन जर माझी सुटका केली आणि या गुन्ह्याबद्दल मुडीला अटक केली तर मग माझी महातोप मला परत कधीच दिसली नसती. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका, प्लीज प्लीज. मी आळवणी केली. मग मी फोन ठेवला. आता एलनला तिच्या ऑफिसमध्ये फोन करावा का? मी विचारात पडले. पण इतक्यात पुढच्या फाटकाचा आवाज आला. खिडकीतून पाहिलं ते AC मुलांना घेऊन घरी परतत होती. मी घाईने फोन ब्रीफकेसमध्ये परत ठेवला व ती परत बंद करून होती तशी ठेवून दिली. मग फोटोचं लक्षात आलं. काल घाईने मी मुडीच्या कॅमेऱ्यातून त्याचा आणि महातोपचा फोटो काढला होता. जर फोटो डेव्हलप करून आल्यावर मुडीच्या ते लक्षात आलं तर परत तो चिडायचा. मी परत बॅग उघडली. कॅमेऱ्यातून रोल काढायला
बाहेर काढला आणि बाहेर काढून उन्हात धरून पुरता खराब करून टाकला. माझा तो फोटो तर गेलाच, पण जोडीला मुडीचे जर काही कामाचे महत्त्वाचे फोटो असले तर ते पण गेले तर बरंच, असंच माझ्या मनात आलं. त्यानंतर 2 दिवसांनी मला काहीही न सांगता AC दुपारी सामान घेऊन मुलांसह टॅक्सीने कुठेतरी निघून गेली. मम्मल आणि नसरीनही अजून परत आले नव्हते. आता त्या 2 मजली घरात मी एकटी होते, अगदी एकटी. मुडीसुद्धा कधीतरी संध्याकाळी घरी यायचा तर कधी नाही. तो आला तर मला बरं वाटायचं की तो नसताना अधिक बरं वाटायचं. देवच जाणे. मला त्याला पाहिलं की मनातून खूप संताप यायचा, पण त्याचबरोबर माहतोबच्या आणि माझ्यामधला तेवढा एकच तर दुवा होता. तो जेव्हा केव्हा घरी यायचा तेव्हा भरपूर भाजीपाला आणि सामान घेऊन यायचा. मी तो दिसला की माहतोबच्या खुशालीबद्दल विचारून त्याला भंडावून सोडायची, पण ती ठीक आहे, या पलीकडे जास्त काही सांगत नसे. एकदा मी विचारलं, ती शाळेत काही त्रास तर देत नाही ना? त्यावर तो फार चिडला. तुझ्या गाढवपणामुळे माहतोबची शाळा बंद पडली. त्यांनी तिला परत शाळेत घ्यायला नकार दिला आहे. केवळ केवळ तुझ्या त्या दिवशीच्या वागण्यामुळे. तू इतकी वाईट बायको आहेस, इतकी वाईट बायको आहेस. तू मला आणखीन मुलं देऊ शकत नाहीस. तू मला साधा मुलगा देऊ शकली नाहीस. मी आता दुसरं लग्नच करणार आहे. मुलासाठी मी आता दुसरं लग्न करणार. त्याचं बोलणं ऐकून मला अचानक मी माहतोबच्या जन्मानंतर मुडीच्या नकळत बसवून घेतलेल्या संतती प्रतिबंधक कॉपर टीची आठवण झाली. देवा, काही कारणाने ही गोष्ट जर मुडीच्या लक्षात आली तर? उद्या परवा कधीतरी समजा मुडीने मला बेदम मारलं, मी बेशुद्ध झाले, मला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं आणि तिथे हे कुणाच्या तरी लक्षात आलं तर? मला हे कळल्यावर मुडी तरी ठार मारेल, नाहीतर सरकार तरी. मी आता तुला खोमेनींकडे घेऊन जाणार आहे आणि त्यांनाच सांगणार आहे तुला ते आवडत नाहीत म्हणून. मुडीची निरर्थक बडबड चालूच होती. मी तुला सरकारच्या ताब्यात देऊन सांगणार आहे तू अमेरिकन गुप्तहेर आहेस म्हणून. मी कदाचित त्याची ती वायफळ बडबड फारशी मनावर घेतलीही नसती, पण नुसत्या परकीय हेर असल्याच्या अफवेच्या आधारावर गुन्हा सिद्ध न होताच इथे काही लोकांना प्राणाला मुकावं लागल्याच्या कथा मी ऐकून होते. हा वेडा माणूस आणि त्याचं तितकंच ते वेडं सरकार यांच्या हातातलं मी खेळणं बनलं होते. माझं जगणं मरणं सगळं त्यांच्याच हाती होतं. या कोंडलेल्या बंदिस्त अवस्थेत मी त्या सूड करायचे जास्त वाद घालायच्या फंदात पडले नाही. आता मी मुसलमान धर्म न स्वीकारल्याबद्दल त्याची बडबड सुरू झाली. मी एकटा स्वर्गात जाणार आहे आणि तू मात्र नरकात जाणार, नरकात. देवाला जे काही मंजूर असेल ते होईल. मी हलकेच पुटपुटले. जेव्हा मुडी रात्रीचा घरी राहायचा तेव्हा जरी आम्ही एकाच पलंगावर झोपलो तरी आमच्यातलं पतीपत्नीचं नातं संपल्यासारखंच होतं. त्या एकतर्फी वादविवादानंतर दुसऱ्या दिवशी परत मुडी ऑफिसला निघून गेला. जाताना ती ब्रीफकेस आणि त्यातला फोन घेऊन मला एकटीला कोंडून ठेवून माझं अंग दुखत होतं. मी कित्येक तास अंथरुणातच पडून होते. झोपून कंटाळा आला की उठायचं आणि येरझाऱ्या घालायच्या. दिवस, वार, तारीख कशाशी म्हणून संबंध उरला नव्हता. मी संतती प्रतिबंधक म्हणून बसवून घेतलेल्या त्या कॉपर्टीबद्दलची भीती अजूनही माझ्या मनात होती. या अपराधाबद्दल
स्त्रीला इराणमध्ये देहदंडाची शिक्षा होती आणि नवऱ्याच्या संमतीशिवाय बसवणं हा हा तर महाभयंकर गुन्हा होता. मग मी तो आपला आपणच काढून टाकावा का असा विचार करू लागले. पण त्यातही मोठा धोका होता. मी ही अशी एकटी, बंदिस्त, आजूबाजूला दुसरं कोणी नाही, घरात फोन नाही. समजा काढता काढता नाजूक भागाला काही दुखापत झाली, रक्तस्राव सुरू झाला आणि आणि त्यातच मला मरण आलं तर? नको 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 ते विचार माझ्या डोक्यामध्ये भूतासारखे नाचू लागले. पण तरीही मी धाडस करायचं ठरवून बोट अलगद आत सरकवलं. बाहेर आलेला प्लॅस्टिकचा लहानसा धागा हाताने हळूच चाचपला. मग देवाचं नाव घेत दुसरं बोट आत घालून तो प्लॅस्टिकचा धागा आधी हळू आणि मग मग जोरजोरात खेचू लागले. प्रचंड वेदना होऊ लागल्या, पण गर्भाशयात घट्ट बसलेला तो कॉपर्टी काही निघेना. तसंच हळूहळू पण जरा ताकद लावून मी ओढतच राहिले. डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते. हुंका घशात अडकून माझा जीव घेऊ बघत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर इंग्रजी टी आकाराचा तो लहानसा पांढरा इंचभर लांबीचा तुकडा माझ्या हातात आला. हाच तुकडा माझा जीव घ्यायला, मला फाशीची शिक्षा ठोठावायला सुद्धा कारणीभूत होऊ शकला असता. या विचारांनी अंगावर काटा आला. फारसा रक्तस्राव वगैरे होत नाही आहे ना याची खात्री पटेपर्यंत मी वाट पाहिली. खूप कळा मारत होत्या. पण आता या तुकड्याचं काय करायचं? फेकून द्यावा का कचऱ्यात? पण जर काही कारणाने मुडीच्या नजरेला पडला तर? अखेर तो एक डॉक्टर होता. संडासात टाकावा का? पण वाहून न जाता कुठेतरी अडकून राहिला तर? शेवटी मी नसरींची शिवणाची कात्री घेतली आणि त्याचे अनेक छोटे छोटे तुकडे केले. मग खिडकीपाशी जाऊन एक एक छोटा तुकडा मी वाऱ्यावर भिरकावून दिला. बाबांचा वाढदिवस 5 एप्रिलला होता. ते जर अजून जिवंत असले तर 65 वर्षाचे होतील. जॉनचा वाढदिवस होता 7 एप्रिलला. तो 15 वर्षांचा होईल. मी जिवंत आहे हे त्याला ठाऊक असेल का? त्याला आहे का ठाऊक? दोघांना वाढदिवसाच्या भेटी मी पाठवू शकत नव्हते. नेहमीसारखा स्वतः खपून केक करू शकत नव्हते. हॅपी बर्थडे म्हणून साधा एक फोन करू शकत नव्हते की कार्ड पाठवू शकत नव्हते. त्यांचे वाढदिवस अजून व्हायचे होते की होऊन गेले होते हेही धड आठवत नव्हतं. तारीख, वार, वेळ कशाशीही माझा संबंध उरला नव्हता. कधीतरी रात्रीची एकटीच आकाशातल्या चंद्राकडे मी टक लावून बघत राहायचे. मनात यायचं, याच चंद्राकडे माझे आई बाबा जो आणि जॉन बघत असतील. याच चंद्राकडे माझी महातोबाई बघत असेल. या कल्पनेने मला मनातून खूप आधार वाटायचा. मी आणि माणसांमधला तोच एक दुवा होता. एक दिवस अशीच खिडकीतून रस्त्यावर नजर गेली आणि माझ्या छातीत धडधडू लागलं. तिथे मिस अलावी उभी होती. ती सरळ माझ्याच रोखाने बघत होती. ती खरी असेल का की मला भास होतोय? तुम्ही इथे काय करताय? मी आश्चर्याने विचारलं. मी गेले बरेच तास इथे उभी आहे. तू खिडकीत येण्याचीच वाट पाहत होते. तुझ्याबद्दल मला सगळं कळलंय, ती हळूच म्हणाली. पण तिला सगळं कसं कळलं? कुणी सांगितलं? जास्त विचार करायला वेळ नव्हता. तिला हातानेच थांब अशी खूण करून मी आतून स्क्रूड्रायव्हर आणला. खिडकीची काच काढली
आणि गजातून जमेल तेवढं डोकं बाहेर काढून कुजबुजले. हं, आता बोला. तिने मग सांगितलं की ती बरेच दिवस या घरावर पाळत ठेवून होती. एकदा तर ती आपल्या भावाला सुद्धा गाडीतून घेऊन आली होती. मग बराच वेळ दोघं तिथे थांबल्यावर कुणीतरी संशयाने काय पाहिजे अशी चौकशी केली. मिस अलामीने काहीतरी थाप मारली. इथे एक मुलगी राहते, आम्ही तिचीच वाट बघतोय, कारण माझ्या भावाला तिच्याशी लग्न करायचं आहे, वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं. तिने मला जाहिदानला जाण्याची सगळी तयारी पूर्ण झाल्याचं सांगितलं. तू कसंही करून आता इथून पळ काढ, पुढचं मी बघते, ती म्हणाली. ते शक्य नाही, कारण कारण मुडीने महातोपला कुठेतरी दडवून ठेवलंय. तिला हे सांगताना माझ्या घशात कड दाटून आले होते. मी तिचा पत्ता लावेन, ती म्हणाली. मी तिला सावधगिरीची सूचना दिली. उगीचच कुणाला संशय आला तर तिच्या आणि आमच्या जीवावर बेतायचं. ती हो म्हणून आली तशीच धूमकेतूप्रमाणे परतही गेली. एक एक दिवस संथपणे पुढे सरकत होता. ह्या एवढ्या थोरल्या वेळाचं करायचं तरी काय? मग मी रोज घरात शोधाशोध करून, नाहीतर मुडीने विकत आणलेल्या सामानातून महातोपचा आवडता काहीतरी खाऊ करून मुडीच्या हाती तिला पाठवू लागले. माझ्याकडे थोडी पांढरी शुभ्र लोकर होती. त्यातून मी तिच्या लाडक्या बाहुलीसाठी छोटी छोटी मोजडी विणली. महातोपचे 2-3 शर्ट तिला लहान होऊ लागले होते. त्यांच्या कॉलरी उसवून मी ते जरा मोठे केले. कॉलरींच्या कापडातून तिच्या बाहुल्याकरता आणखीन छोटे छोटे कपडे शिवले. मुडी या सगळ्या गोष्टी तिच्याकडे घेऊन गेला, पण परत आल्यावर तिच्याबद्दल मला एका अक्षरानेही सांगितलं नाही. माझा खूप हिरमोड झाला. एक दिवस मात्र पांढरी शुभ्र मोजडी घेऊन तो परत आला. सोबत महातोपचा निरोप. मम्मीला म्हणावं, ही मोजडी आत्ता नको पाठवूस, इथली इतर मुलं ती खराब करतील. मुडीच्या तोंडून हा निरोप ऐकला आणि मला माझ्या लाडकीचं खूप खूप कौतुक वाटलं. तिला यातून हेच सांगायचं होतं की मम्मी, मी सुरक्षित आहे आणि माझ्याबरोबर खेळायला इतर मुलं सुद्धा आहेत. कुठे असेल ती? एक नक्की की आमे बोझकच्या घरी नव्हती. वेळ घालवायला म्हणून मी मुडीची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. बरीचशी इस्लाम धर्मावरच होती. असे नात का? इंग्रजीत होती, हे महत्त्वाचं. मी शब्द वाचून काढला. त्यात एक इंग्रजी डिक्शनरी पण होती, वेबस्टरची. मी तीही वाचली. बायबल असतं तर किती बरं झालं असतं, पण ते मात्र नव्हतं. त्या भयान एकांतवासाच्या दिवसात आणि रात्रीत देव हाच माझा सखा, सोबती होता. मी सतत त्याच्याशी बोलायची. कसंही करून, काहीही करून हा महातोपचा विषय, हा वियोग संपवायला हवा होता, म्हणून मी माझं लक्ष मुडीच्या धर्मावर केंद्रित केलं. पुस्तकं वाचून, रोज घोटून, तयारी करून मी नमाज पठण कसं करायचं ते आत्मसात केलं. त्याचप्रमाणे रोज प्रार्थना करायला मी सुरुवात केली. प्रार्थनेपूर्वी मी माझे हात, दंड, चेहरा व पावलं स्वच्छ धुत असे. नंतर प्रार्थनेसाठी खास पांढरी चादर मी पांघरत असे. इस्लाम धर्माप्रमाणे प्रार्थना करताना माणूस अल्लापुढे लीन होऊन जेव्हा पुढे वागतो, तेव्हा त्याच्या मस्तकाचा कोणत्याही मानवनिर्मित वस्तूला स्पर्श होता कामा नये. बाहेर प्रार्थना करताना ही गोष्ट सोपी पडते, पण घरात मात्र प्रार्थनेचा खास दगड डोकं टेकण्यासाठी घ्यायचा असतो. घरात तसले पुष्कळ दगड होते. 1 इंच व्यासाचे चिकण मातीचे दगड. खरं तर कोणतीही माती चालते, पण हे दगड खास मक्केच्या चिकणमातीपासून तयार केलेले होते.
माझी पांढरी चादर घेऊन गुडघे टेकून वाकून बसत अशा प्रकारे प्रार्थना करण्याचा मी अनेक दिवस सराव केला. एक दिवस मुडीच्या पाठोपाठ हॉलमध्ये जाऊन मुस्लिम पत्नीप्रमाणे त्याच्या मागे बसून मी व्यवस्थित नमाज पठणाला सुरुवात केली. मला मुडीला खुश करायचं होतं. मी अखेर शरण आले आहे असं त्याला दाखवायचं होतं. शेवटी मुडीचंही एकच उद्दिष्ट होतं ना, की मी महातोबला घेऊन सुखाने एखाद्या मुस्लिम पत्नीप्रमाणे संसार करावा. मग मी तो करायला तयार आहे, हेच तर मला त्याला सुचवायचं होतं. दुसरं म्हणजे अल्लाह, हेही माझ्या देवाचंच रूप होतं. तोही जगन्यंताच होता. त्याने तरी माझ्या मदतीला धावून यावं अशी मी आळवणी करत होते. पण इतकं सगळं केल्यावर मुडी तुच्छतेने म्हणाला, प्रार्थना इंग्लिशमध्ये करत नाहीत. झालं. म्हणजे आता प्रार्थनेचे अरबी शब्द पाठ करण्याचं काम. पण तेही मी केलं. एक दिवस अशीच एलन आली. तिने खालून बेल वाजवल्यावर मी इंटरकॉममधून तिच्याशी बोलले. तू ठीक आहेस ना? ती म्हणाली. तू जिवंत तरी आहेस की नाही हेही कळायला मार्ग नव्हता, म्हणून मी घरी आले. पण परिस्थितीत काही बदल झालाय का? नाही, काही नाही. महातोब कुठे? ठाऊक आहे का? नाही ग. मग एलन म्हणाली, मी आगा हकीमला भेटून त्याला सगळं सांगू का? मुडीला त्याचा जरा धाक आहे. नको नको नको, अजिबात नको, मी घाबरून म्हटलं. ही गोष्ट इतर कुणाच्या कानावर गेल्याचं मुडीला नुसतं कळलं तरी माझी काही खैर नाही. मला बाकी काही नको, काहीही नको, फक्त माझ्या महातोबला भेटायचं आहे. एलन त्यावर गप्प बसली. मग मी तिच्याकडे बायबलच्या न्यू टेस्टामेंटची कॉपी मागितली. ती म्हणाली, मी उद्या परवा आणेन. मग तू दोरीने पिशवी खाली सोड, त्यात मी तुला ती पोचवेन. पण नंतर एलन कधी आधीच नाही. असं चोरून येण्यात आपण काहीतरी मोठं पाप केलं आहे असंच वाटलं असणार तिला. आज आपण इथेच थांबूया. पुढे बघूया काय होतं. बेट्टीची कैदेतून सुटका होते का? महातोब तिला भेटते का? पुढे कशा रीतीने घटना घडतात ऐकूया आपण. आत्ता इथे थांबूया.